कोणतीही केस दाखल करीत असताना हे कधीच विसरायचं नाही की आपलं केसचं कॉज ऑफ ॲक्शन काय आहे. कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे काय असतं, जो शेवटचा मुद्दा असतो की शेवटचं भांडण असतं त्याच्याबद्दलचं मेन गोष्टी टाकाव्या लागतात की यामुळे मी शेवटी घटस्फोट घेण्याचा किंवा एक केस दाखल करण्याचा निर्णय घेतला, त्याला म्हणायचं कॉज ऑफ ॲक्शन. मग ही कॉज ऑफ ॲक्शनचा आपण प्रॉपर पुरावा असणं, ती प्रॉपर रीतीने मांडणं हे अतिशय गरजेचं आहे. आजच मी एका एक्झाम्पलमध्ये पाहिलं की सेक्शन 12ची केस केली आहे की आमच्यात शारीरिक संबंध झाले नाहीत आणि त्यावेळेस त्याची पत्नी प्रेग्नंट होती. आता मग काहीतरी चुकीचा सल्ला मिळून म्हणा किंवा काय म्हणून म्हणा की अशी केस दाखल केली गेली. त्यामुळं काय झालं की त्याला ती केस तर माघारी घ्यावी लागलीच, पण पत्नीच्या तर्फे मानहानीच्या केसला पण सामोरे जावं लागलं. त्यामुळे कॉज ऑफ ॲक्शनचा मुद्दा हा अतिशय योग्य रीतीने समजून उमजून केसमध्ये टाकावा, तरच केस जिंकण्याचा जास्त चान्स निर्माण होईल.